गाव तेथे साहसिक न्यूज. जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतमधील विकास कामांचा आढावा घेण्याकरिता आम्ही आपल्या थेट गावातील व ग्रामपंचायतमध्ये दाखल होतो आहे. गेल्या पंचवार्षिक काळात आपल्या गावामध्ये कोणत्या प्रकारे विकासांचे कामे झाले आहेत, खरोखरच विकासाचे उपक्रम राबविले गेलेत की नाही, अशा प्रकारची चर्चा करण्याकरिता आम्ही येतो आहे. गाव तिथे साहसिक न्यूजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट आपल्या गावात वर्धा जिल्ह्यातील थेट ग्रामपंचायत व गावातील बघा साहसिक न्यूज 24ची खास रिपोर्ट. नमस्कार, गाव तेथे साहसिक न्यूज या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील कोयनाचोरे या थेट गावामध्ये आता आपण पोहोचलो आहोत. बघूया आधीचा कार्यकाळ या गावामध्ये नेमका काय होता आणि आता नेमकं या गावामध्ये परिस्थिती काय आहे. गेल्या कार्यकाळपासून ग्रामपंचायत अंतर्गतून तर आतापर्यंत या गावातील नागरिकांपर्यंत काय काय उपाययोजना काय राबविल्या नाही, तर थेट माहिती आपण जाणून घेण्याकरिता ग्रामपंचायतमध्ये जाऊन थेट सरपंच यांच्याशी संवाद साधून माहिती घेऊया. चला. नमस्कार, गाव तिथे साहसिक या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. पुन्हा आपण वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील कोयनाचोरे या थेट गावामध्ये आता आपण पोहोचलो आहोत. बघूया गेल्या कार्यकाळपासून तर आतापर्यंत या गावातील या ग्रामपंचायत अंतर्गतून काय काय योजना या गावामध्ये नागरिकांपर्यंत राबविल्या आहेत, तर काही नाही ते आता आपण आपल्यासोबत या कोयनाचोरे या ग्रामपंचायतमधील समस्त आपल्यासोबत जुळलेले सरपंच साहेब आपल्याशी जुळले आहेत. बघूया ते आपल्याला काय माहिती देतात. नमस्कार. नमस्कार. आता मी कोयनाचोरे ग्रामपंचायत सरपंच ज्ञानेश्वरराव थोटे आणि आमच्या गावाची समस्या बरीच आहे. आम्ही बरेच वेळा जिल्हा परिषद DPC आम्ही ठराव नेले, पण आमच्या गावाला तेवढे काही पाहिजे अशी निधी कामं दिले नाही, गावात दिले नाही. त्यामुळं आमच्या गावाची समस्या इतकी गंभीर आहे की गाव पाहिलं गावात तर असं वाटतं का बाहेरचे लोक आले तर ते काय गाव, ते कसं गाव. ग्रामपंचायत भवन नाही आहे, समोरचा ग्रामपंचायत परिसर असा घाणेरडा आहे, नाल्या नाही गावात, कामं नाही, रोड नाही, असं काही गावाची आमच्या स्थिती आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला या राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला आवड कशी निर्माण झाली याबद्दल आपण काय सांगाल? आवड म्हणजे पहिले मी याच्यातच आहे, निवडणुकीच्या याच्या संदर्भातून, आणि मला उत्साह आहे याच्यात राजकारणातला. त्यामुळे मला लोक ग्रामपंचायतीला उभे राहा करून नाही म्हणून मी त्यांना मला ठेवलं आणि निवडून आलं. या गावाचा प्रतिष्ठा नागरिक सरपंच बनवून दिला, असं काही सांगतो. तुमच्या या कोयनाचोरे या गावातील लोकसंख्या किती आहेत याबद्दल आपण काय सांगाल? आपल्या कोयनाचोरे गावातली 1275 लोकसंख्या आहे. 75,000? हां, 75,000? 1275. शालेय शिक्षणाअंतर्गत आपण या गावामधील जे तरुण युवक आहेत याकरिता आपण आपल्या ग्रामपंचायत अंतर्गतून काय काय उपाययोजना आतापर्यंत आपण राबविल्या याबद्दल आपण काय सांगाल? तशा काही योजना राबविल्या नाही आहे. जल जीवन मिशनची एक राबवली आहे. केव्हा गावात येते एक काम येते, 2 काम येते, एखादी वर्षी नाली येते, तर एखादी वर्षी रोड येते. आपल्या ग्रामपंचायत अंतर्गतून शेती सुधारित व्हावी याकरिता काही तुमच्या या ग्रामपंचायत अंतर्गतून काही उपाययोजना राबविल्या काही नाही याबद्दल आपण काय सांगाल? नाही, उपाययोजना राबविलेल्या नाही. ते कृषी गट विकास अधिकारी येतात आणि सांगतात हे करा ते राबवा, असं काही सांगून जातात. तसं काही कास्तकारांनी राबवलेली नाही. तुमच्या या गावातील तरुण युवकांकरिता काही क्रीडा, जिम या ग्रामपंचायत अंतर्गतून तुम्ही काही आतापर्यंत केले आहेत की नाही याबद्दल काय? जिम भेटलेली आहे ग्रामपंचायतीला, आणखी मग तर नाही भेटली. आपलं गाव निरोगी राहावं याकरिता आपण काय निर्णय तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गतून घेतात व महिन्यातून किंवा वर्षातून काय व्यवस्था विल्हेवाट त्या कशा प्रकारे करतात? आपलं गाव निरोगी राहावं यासाठी आम्ही वर्षातून 2 वेळा नाल्या उपसतो गावातले, पाणी स्वच्छ ठेवतो.
दूषित पाण्याचे काही आपल्या ग्रामपंचायत अंतर्गतून आपण काही राबविले आहे का या ठिकाणी, काही सांडपाणी दूषित पाणी याकरिता? नाही, सांडपाणीसाठी आम्ही केलं आहे तरतूद, पण ते सांडपाण्याची व्यवस्था अजून झालेली नाही आहे. स्थानिक आमदार किंवा खासदार यांची काही आपल्याला तुमच्या या ग्रामपंचायतमध्ये काही त्यांचा निधी किंवा त्यांची भेट वगैरे या ठिकाणी तुम्हाला होतात की नाही, याबद्दल आपण काय? नाही, आमच्या ग्रामपंचायतला गावाला अजून आमदारांनी भेट दिलेली नाही आहे. खासदारांनी भेट दिल्या. खासदार येते वर्षातून 2 वेळा, वर्षाचे येते आणि ते निधी ते पण देते. आमदारांनी एकही निधी दिलेला नाही कोणा ग्रामपंचायतला. तुमच्या या गावातील आणखी आपल्याला काय करायला पाहिजे, काय नाही समोर विकासाची, तर शासनापर्यंत आपण काय प्रश्न सांगाल की आमचं गाव काय बनलं पाहिजे, काय नाही, याबद्दल आपण काय सांगाल? आम्ही शासनापर्यंत सांगू ना का आमचं गाव चांगलं बनलं पाहिजे. काय असं बनलं पाहिजे तुम्हाला असं वाटते तुमच्या या कार्यकाळामध्ये? आता कार्यकाळामध्ये आमच्या बनलं पाहिजे ना, स्वच्छता, गाव चांगलं झालं पाहिजे, राहिलं पाहिजे, कामं झाले पाहिजे गावातले. तुमच्या या गावातील जे काही वार्ड आहे त्या वार्डातील नाल्या आहेत, त्या नाल्यांची सफाई, पाण्याच्या टाकीची सफाई महिन्यातून वर्षातून कितीदा करत असतात, याबद्दल आपण काय सांगा? नाल्यांची सफाई आम्ही वर्षातून 2 वेळा करतो आणि विहिरीची सफाई 6 महिन्यातून 1 वेळा करतो. कोरणाचोरे गावातील युवा तरुण आपल्यासोबत आहेत. बघूया त्यांना गेल्या कार्यकाळापासून तर आतापर्यंत या ग्रामपंचायत अंतर्गतून काय या गावामध्ये सुविधा झाल्यात, काय नाही, काय उपक्रम ग्रामपंचायत अंतर्गतून या गावामध्ये झाले आहेत, काय नाही. तर युवा तरुण आपल्यासोबत आहेत, त्यांना आपण माहिती जाणून घेऊया त्यांच्याकडनं. काय नाव आहे आपलं तुझं? आकाश पंजाबराव कुरसिंगे नाव आहे माझं. कुठे राहता आपण? इथे कोरणाचोरे या गावामध्ये राहतो मी. काय सांगन, आधी कार्यकाळ या ग्रामपंचायत अंतर्गत कसा होता आणि आता कसा आहे? आधी जो कार्यकाळ होता पुरेसे काम नाही झाले त्यामध्ये. आता थोडेफार दिसून येत आहे कामे. आता सरकारने लक्ष द्यायला पाहिजे, कारण की कचरा वगैरे, ते रोड वगैरे व्हायचे आहे, काही गल्ल्या वगैरे दुरुस्ती व्हायची आहे. आणखी हे गाव तुमचं सुधारित व्हावं याकरिता आपण काय सांगाल शासन दरबारी, याबद्दल आपण थोडक्यात काय सांगाल? का चांगल्या व्यवस्था आल्या पाहिजे, चांगलं राबवलं पाहिजे गाव, चांगल्या सुव्यवस्था आणि रोड वगैरे शासनाने निधीप्रमाणे दिले पाहिजे. हेच. तुम्ही एक युवा तरुण आहात, तुमच्याकरिता या गावामध्ये ग्रामपंचायत अंतर्गतून काय काय योजना राबविल्या आहेत आतापर्यंत, याबद्दल काय सांगाल? आमच्यातर्फे तर तसं काही राबवलं नाही आतापर्यंत. वाचनालय हवं होतं, ते बी नाही आलं. वाचनालय, जिम वगैरे पूर्ण भंगारच झाली आहे. ग्रामपंचायत अंतर्गतून या गावातील नाल्याची सफाई, पाण्याची सफाई, पाणी नळ बरोबर सोडतात की नाही, याबद्दल आपण काय सांगाल? पाणी नळ बरोबर सोडतात, ते वगैरे चांगलं आहे. पाण्याची सफाई वगैरे ते पण चांगली आहे. बाकी उरलं हे म्हणजे बस स्टँड, नाल्या वगैरे नवीन हे व्हायचं आहे. आणखी आपले हे गाव सुधारित झालं पाहिजे याकरिता आपण काय सांगाल? ते तर आता आपलं युवा तरुण आहात तुम्ही, याबद्दल गाव सुधारित होण्याकरिता आपण काय सांगाल? ते आता सरपंच आणि उपसरपंच साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे. जे काही वरून निधी आहे त्या गावामध्ये राबवल्या पाहिजे आणि चांगल्या गावाची व्यवस्था झाली पाहिजे. हेच. काय नाव आहे आपलं? शंकेश सदाशिव खैरकार. कुठे राहता, किती वर्षापासून या गावामध्ये राहता? कोरणाचोरे या गावात राहतो मी. या गावाचा ग्रामपंचायत कर्मचारीमधून पाणी पुरवठा कर्मचारी आहे मी. 7 वर्ष झाले कार्यरत आहे ग्रामपंचायतला. गावातील पाणी पुरवठा सुरळीत आहे. SDP पाईपलाईन नवीन जलजीवन मिशन अंतर्गत आमच्या गावाला मिळालेली आहे. त्यामध्ये स्विच रूम वगैरे सगळं आहे त्यामध्ये. तुमच्या या
पाण्याची तुम्ही गावामध्ये कितीदा म्हणजे किती दिवसानंतर नळ वगैरे सुटतात, पाणी शुद्ध कसं करतात, टाक्याची सफाई कितीदा करतात याबद्दल आपण काय टाक्याची सफाई महिन्यातून एकदा राहते. त्यामध्ये पेंटिंग क्लोरिनेशन राहते, पाण्याचं क्लोरिनेशन रोज राहते, ब्लिचिंग. टाकीची सफाई महिन्याच्या एक आठवड्याला राहते, म्हणजे शनिवारला. आणि त्यामध्ये ब्लिचिंग पावडर आम्ही त्या टाकीला मारत असतो पेंटिंग म्हणून, म्हणजे चिलाचं वगैरे चढला नाही पाहिजे यासाठी. तुमच्या या गावातील नाल्याची सफाई, सांडपाण्याचं विल्हेवाट कशा प्रकारे करतात? ग्रामपंचायत महिन्यातून किंवा वर्षातून कितीदा करत असतात? 2 ते 3 वेळा, 2 वेळा. आणखी तुमच्या या गावामध्ये काही भरपूर असं उपाययोजना झाल्याच पाहिजे, याबद्दल आपण शासनाकडे काय मागणी कराल, काय सांगाल याबद्दल? शासनाकडे मागणी तर भरपूर आहे. तुमचं गाव आणखी सुधारित झालं पाहिजे याकरिता आपण काय सांगाल? इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम असतो आम्हाला, तर वॉटर सप्लायवर आपल्याला सौर ऊर्जेवरचं उन्हाळ्यामध्ये ते पॅनल ते आवश्यक आहे. आणि घनकचऱ्याचं व्यवस्थापनासाठी आणि सांडपाणी यावर थोडंसं हे करावं. काय नाव आहे आपलं? किशोर नामदेव साठे, ग्रामपंचायत कर्मचारी कोरोना चोरे. आता गेल्या 17 वर्षापासून इथं ग्रामपंचायतला कार्यरत आहे. काय तुमच्या गावामध्ये नेमकी आधी परिस्थिती काय होती, आता परिस्थिती नेमकी काय आहे याबद्दल आपण काय सांगाल थोडक्यात? आता पहिल्यापेक्षा तर खूप सारं सुधारणा झाल्या आहे. नाल्या व्यवस्थित झाल्या आहे. पाणी पुरवठ्याचं एक म्हणजे सर्वाधिक चांगलं व्यवस्थापन झालं आहे. नवीन पाईपलाईन, नवीन टाकी किंवा 2 टाक्यामार्फत पाणी पुरवठा केला जाते. कुठं कोणत्याही प्रकारचं लिकेजचं किंवा वेळोवेळी आमचे सरपंच ज्ञानेश्वरराव थोटे हे आम्हाला सहकार्य करत राहतात. आणि लोकांच्या कोणत्याही समस्या असल्या तर लगेच निवारण करण्यासाठी ते तत्पर राहतात आमच्यासोबत. त्याच्यानं आम्हाला कोणताही त्रास होत नाही. किंवा आमचे ग्रामसेवक नवीन आलेले आहे मेघा मॅडम, त्यावाले आम्हाला सहकार्य करण्यासाठी वेळोवेळी फोन करून सगळ्या लोकांसाठी सुविधा देण्यासाठी आम्ही त्याच्यासोबत तत्पर राहतो. तुमचे कोरोना चोरे गाव आणखी सुधारित व्हावं तर यासाठी आपण काय सुधारित व्हायला पाहिजे याबद्दल आपण काय सांगू? आता सगळ्याच बरोबर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आहे. जवळपास थोडंफार स्मशानभूमीमधले थोडं लाईटिंगचं व्यवस्थापन थोडं मागं चाललं आहे. म्हणजे कसं आम्हाला ते दुरुस्तीसाठी अवेलेबल होत नसल्यानं मेकॅनिकल त्याच्यासाठी पण प्रयत्न केले पण नाही झाले. आणि आणखी गावामध्ये हे दुरुस्तीचे कामं जे आहे बाकी म्हणजे थोडं गल्ल्या राहिले आहे, त्याच्यामध्ये रोडची व्यवस्था पण झालं पाहिजे. बरं, गेल्या कार्यकाळापासून तर आतापर्यंत ग्रामपंचायत अंतर्गतून या तुमच्या गावामधील काय व्यवस्था ग्रामपंचायतनी केलेल्या आहेत, काय सुखसुविधा या गावामध्ये केल्या याबद्दल आपण थोडक्यात काय सांगाल? सुखसुविधा तर रोडची सगळी सुखसुविधा झाली. पुतळ्यासाठी सगळं सौंदर्यीकरणाचं सगळं प्रस्थापित झालं आहे. सामाजिक कार्य करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अडचण आल्या नाही आतापर्यंत. पाण्याची व्यवस्थापन, नाल्याची व्यवस्थापन पण सगळ्या गोष्टी सगळ्या झाल्या आहे. त्याच्यात काही अडचणी नाही आम्हाला. कॅमेरामॅन अक्षय कन्नाकेसोबत मी सागर झोरे, साहसिक न्यूज 24 देवडी वर्धा.